हॅलो, नमस्कार. परत एकदा माझ्या किचनमध्ये माझ्या गोड ताईंचे, मैत्रिणींचे, ताईंनो मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर इथं मी आज साधी सिंपल अशी दुपारच्या वेळेस खाण्यासाठी किंवा हलक्या फुलक्या बुकेसाठी मी आज मस्त असं स्नॅक्स बनवणार आहे. तर तुम्ही ह्याला बटाट्याचे कापही बोलू शकता किंवा बटाटा स्नॅक्सही बोलू शकता. तर इथे बघू शकता मी बटाट्याचे काप करून घेतले, धुवून घेतले, पाणी निथळून घेतलं. याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, थोडासा चाट मसाला आणि धना पावडर टाकायचं, मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान कोटिंग झालं. 5-10 मिनटं ठेवायचं. नंतर मग इथं तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि रवा घेतलेला आहे. तर रवा, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे आणि इथं तवा गरम करायला ठेवला आहे. तर आपण इथं हे कोटिंग करून घेऊया. तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि रवा, थोडंसं मीठ पण टाकलं होतं याच्यात. तर हे मिक्स करून त्याला लावून घेऊया. सर्व बटाट्यांना पहिले लावून घेऊया आणि मग थोडं थोडं तेल टाकून आपण मस्त असे ना फ्राय करून घ्यायचे आहे. खूप छान असे क्रिस्पी झाले होते, खूप छान लागतात. आणि हे बटाटे थोडे जाडसरच कट करायचे आहे. स्लाईस जास्त पातळ नाही करायचे. चाकूच्या साहाय्यानेच आपल्याला फक्त सालं काढून घ्यायचे आणि जाड असे करून घ्यायचे आहेत. ते बघू शकता मी असे एक एक असे सोडत आहे. तुम्ही हे डीप फ्राय किंवा शेलो फ्राय करू शकता. आणि इथं मी कमीत कमी तेलामध्ये बनवत आहे, पण एकदम छान मस्त असे लागत होते. तर मी बनवले होते 2 प्रकारचे, पण तुम्हाला हे दाखवलेले आहे. थोडी वेगळी पद्धत दाखवलेली आहे. आणि इथे बघू शकता थोडासा कॅमेरा इकडे हे झाला होता. तर मस्त असं बघा क्रिस्पी असे करून घेतले होते मी. खूप छान लागत होते. आपण मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा काही फंक्शन वगैरे असल्यावर असं स्नॅक्समध्ये सुद्धा आपण हे बटाट्याचे स्लाईस बनवू शकतो. खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. नक्की एकदा बनवून बघा. आणि थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे इथं मी आणि झाकण ठेवून बघा वाफवून घेतलेले आहेत. मस्त असे बघा एकदम आतपर्यंत शिजल्या गेलेले आहेत. अजिबात कच्चं वगैरे वाटत नाही. खूप छान असे झाले होते. टेस्टी तेवढेच लागत होते. ते बघू शकता. मस्त असे झालेले आहे. कलरही खूप छान आलेला आहे. तुम्ही हे सॉस किंवा टमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी किंवा मेयोनीजसोबतही खाऊ शकता. दिसायला जेवढे छान दिसत आहेत ना, तेवढे खायलाही छान होते. एका मिनिटातच संपणारी अशी ही साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि मुलांच्याही आवडीची. मुलांना असं काही खूप आवडतं. बटाटा भजी आणि थोडंसं वेगळंच दिसत आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.